ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी मऊसूत आणि कितीही तास झाले ना तरीसुद्धा सॉफ्ट राहणारे असे पोहे करणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीचे पाण्यातले पोहे केले होते का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे ना मी 3 जणांसाठी पोहे घेतले आहेत. त्यामुळे बघा, 3 मूठ इतपत पोहे मी घेतलेले आहेत. जर तुम्ही जास्त लोकांसाठी पोहे करणार असेल ना, तर एक 4-5 जितकी लोकं असतील ना, त्यानुसार तुम्ही मुठीने माप करू शकता. इथे पोहे बघा मी चाळून घेतले आहेत. पोह्यामध्ये बऱ्यापैकी कचरा वगैरे असतो, त्यामुळे स्वच्छ असे पोहे निसून चाळून घ्या. आणि इथे आपण चाळणीतच पोहे धुवून घेणार आहोत. पोहे धुताना ना खूप जास्तसुद्धा चोळून धुवायचे नाहीत बघा पोहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही नळाखालीसुद्धा पोहे धुवू शकता. पण इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा अगदी या पद्धतीने खाली एक भांडं ठेवलं आहे आणि त्यानंतर त्यावरती चाळण ठेवून अगदी या पद्धतीने पोहे धुवून घेतले आहेत. अगदी हलक्या हाताने हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. खूप जास्त चोळायचे नाही आहेत. जर तुम्ही पोहे खूप जास्त चोळून धुतले ना तर मग ते अगदी तुटतात आणि मग त्यांचा गाळसुद्धा होऊ शकतो. आता इथे बघा 2 ते 3 पाण्याने पोहे मी स्वच्छ असेही धुवून घेतलेले आहेत. आता पोह्यांमधलं सर्व पाणी बघा आपल्याला अगदी या पद्धतीने चाळण थोडीशी वाकडी करून ना निथळू काढायची आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही पोहे भिजवले ना तर पोहे अगदी मोकळे सुटसुटीत होतात, अगदी मऊसूतसुद्धा होतात. आता बघा पोहे एका साईडला भिजत ठेवले आहेत. तोपर्यंत गॅसवरती इथे कढई तापत ठेवूया. कढईमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घातलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण आपण इथे पोहे करतोय ना, त्यामुळे खूप जास्तसुद्धा तेल घालायचं नाही. सुरुवातीला शेंगदाणे छान असे तेलावरती तळून घ्यायचे आहेत बघा. अगदी खरपूस होईस्तोपर्यंत हे शेंगदाणे तेलावरती तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान खरपूस तळून झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे तळताना ना अगदी मीडियम गॅस ठेवा. जर तुम्ही फास्ट गॅसवरती शेंगदाणे तळले ना तर मग खूप जास्त ते कुरकुरीत होणार नाही आणि अगदी मऊसूत पडतील. आता पुन्हा त्याच कढईमध्ये ना आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. जर तुम्ही पोह्यांमध्ये जिरंसुद्धा वापरत असाल ना तर या जागी तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता. पण इथे ना मला पोह्यांमध्ये जिरं आवडत नाही, त्यामुळे मी फक्त 1 ते 1.5 चमचा मोहरी घातली आहे. त्यानंतर छान असा भरपूर कढीपत्ता घालूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतल्या आहेत. मिरची बघा खूप जास्तसुद्धा बारीक कट करायची नाही आपल्याला, थोडीशी मोठी मोठी ठेवायची आहे. कधी कधी लहान मुलांनासुद्धा आपण पोहे देतो, तर मग लहान लहान मिरच्या असल्या ना की त्यांना काढायलासुद्धा त्रास होतो. पण अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या मिरच्या ठेवल्या ना की अगदी काढायलासुद्धा अगदी झटपट होतात. मोठ्या आकाराचा कांदासुद्धा इथे मी बारीक असा कट करून घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो घातला आहे. आता कांदा आणि टोमॅटो तेलावरती अगदी छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो लवकर मऊसूत होण्यासाठी नाही इथे मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ आपल्याला नंतरनं सुद्धा घालायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला ना अगदी थोडं मीठ घालायचं आहे. इथे ना पोह्यामध्ये आपण 2 टप्प्यांमध्ये मीठ घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही पोहे नंतर यामध्ये घातले ना की नंतरसुद्धा मीठ घालू शकता. पण या पद्धतीने सुरुवातीला थोडंसं मीठ घातलं ना की कांदा टोमॅटोसुद्धा लवकर परतला जातो. कांदा टोमॅटो आता छान असा मऊसूत झालेला आहे. यामध्ये फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालूया. अर्धी कोथिंबीर आत्ता वापरायची आहे आणि अर्धी कोथिंबीर आपल्याला नंतरनं वापरायची आहे. अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आणि ही फोडणी तेलावरती काही 10 ते 15 सेकंद आपण परतून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब ही नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता फोडणी छान परतून झाली आहे. यामध्ये आपल्याला ना अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. जर चमच्याने मोजलं ना तर एक 6 ते 7 चमचे इतपत पाणी मी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने पोहे केले ना खरंच सांगते नेहमीच याच पद्धतीने कराल, कारण की पोहे आपण नेहमी करतो ना तर थंड झाल्यावरती ते खूप जास्त ड्राय होतात आणि मऊसूत राहत नाही. पण अगदी या पद्धतीने केले ना की तुमचे पोहे 7 ते 8 तास म्हटलं ना तरीसुद्धा अगदी सॉफ्ट राहतील. आता गॅस इथे मीडियम करायचा आहे आणि हाताने बघा पोहे अगदी या पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहेत. आता सगळे पोहे यामध्ये मी घालून घेते. पोहे भिजवल्यानंतर ना हाताने छान असे मोकळे करायचे आहेत, कारण की ते त्याचे गठ्ठे वगैरे तयार होतात ना, त्यामुळे जर तुम्ही हाताने छान मोकळे सुटसुटीत केले ना तर अगदी छान फ्लफी होतात पोहे.
आता बघा सगळे पोहे यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया. तुम्ही यापूर्वी कधी या पद्धतीने पोहे केले होते का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नसतील केले ना तर नक्कीच एकदा करून पहा. व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा तुम्ही बनवू शकता, कारण की अगदी झटपट बनणारे आहेत आणि खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात. आता इथे बघा आपण सुरुवातीला कांदा टोमॅटो परतताना तर मीठ टाकलंच होतं, पण आता पोहे घातल्यानंतर सुद्धा थोडंसं मीठ घातलं आहे. त्यामुळे मीठ इथे ना थोडंसं काळजीपूर्वक घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पोहे पुन्हा छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता गॅस ना इथे अगदी स्लो ठेवला आहे. स्लो गॅसवरतीच हे पोहे आपल्याला होऊन द्यायचे आहेत. इथे बघा सगळे पोहे मी छान हलवून घेतले आहेत. आता एक 5 ते 6 मिनटासाठी अगदी बारीक गॅसवरती ना हे पोहे होऊन द्यायचे आहेत. इथे बघा एक 5 ते 6 मिनटं झाले आहेत. पुन्हा पोहे आपले छान असे मिक्स करून घेऊया. असे पोहे केले ना की तुम्हाला वरनं लिंबू पिळायची सुद्धा गरज पडत नाही, कारण की खूपदा कधी पोहे सॉफ्ट होत नाही, त्यामुळे आपण वरनं लिंबू पिळतो. तर अगदी या पद्धतीने जर पोहे केले ना तर तुम्हाला लिंबू पिळण्याची सुद्धा गरज पडणार नाही. एकदा पुन्हा मी पोहे हलवून घेतले होते आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनटासाठी एक वाफ काढून घेतली आहे. तर इथे बघा पोहे अगदी आपले मऊसूत असे सॉफ्ट तयार झालेले आहेत. नक्कीच एकदा या पद्धतीचे पोहे करून पहा. तुम्ही जर या पद्धतीने पोहे केले ना तर तुमचे पोहे अजिबातच फसणार नाही आणि अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असे होतील. गॅस इथे बंद करून घेतला आहे आणि वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि जे आपले शेंगदाणे आपण सुरुवातीला तळून घेतले होते ना ते सुद्धा बघा इथेच लगेचच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडत नसतील ना तर तुम्ही आपली जी हरभऱ्याची डाळ असते ना ती सुद्धा फोडणीला घालू शकता. त्या डाळीने सुद्धा पोह्यांची जी चव आहे ना ती अजून जास्त वाढते. पाहू शकता इथे दिसायलाच पोहे किती छान दिसत आहेत. खायलासुद्धा हे पोहे ना अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा. पाहुणे रावळे आले ना तरीसुद्धा तुम्ही असे पोहे केले ना ते तुम्हाला आवर्जून विचारतील की तुम्ही हे पोहे नक्की कसे केले आहेत. इतके जास्त सॉफ्ट होतात, तोंडात टाकतात विरघळणारे आहेत. त्यामुळे एकदा करूनच पहा. आता बघा एका प्लेटमध्ये हे पोहे आपण काढून घेऊया. तर आजची ही झटपट पाण्यातल्या पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.